शुभ सकाळ, शुभ सोमवार सर्वांना। सकाळचे वाजलेले 10:30 आणि मी चाललेले आहे दुकानात। सगळी कामं वगैरे झालेली आहेत आणि सगळीचा पण डबा वगैरे दिलेला आहे आणि माझा डबा घेतलेला आहे आणि आता चाललेले दुकानात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे चुडीदार असतो तो कसा शिवायचा किंवा आमची पद्धत कोणती आहे शिवण्याची ती दाखवणार आहे। आशा करते की व्हिडिओ आवडेल। आता सगळा व्हिडिओ मी दुकानात जाऊन शूट करणार आहे, कारण स्टँड म्हणून ठेवलेलं आहे दुकानात। तर दुकानात जाऊन सगळा शूट करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार। व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा। तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। चला जाऊया दुकानात। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेमी पट्याला पॅन्ट म्हणजे आमची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। सगळ्यात आधी पॅन्टचा जो वरचा नेपा असतो तो आपण तयार करून घ्यायचा। खूप सिंपलच पॅन्ट असते ही, अगदी काय म्हणजे असं खूपच अवघड असते असं काही नाही। आणि आता ह्या नेप्याला तर अजिबात जोड वगैरे नाही आहेत। जोड वगैरे जर असले तर थोडंसं किचकट असतं, म्हणजे जोड वगैरे किचकट म्हणजे काय, जोड वगैरे द्यावे लागतात। तर अशा पद्धतीने दोन्ही काठ ते जुळवून घ्यायचे आहेत आणि वरून 1 इंचावर शिलाई मारायची आहे। 1 इंच झालं की परत 1 इंच गॅप ठेवायचा आणि त्याच्यानंतर खालीपर्यंत मग शिलाई मारायची। तर असं का करायचं, तर आपण जी नाडी घालायसाठी पॅन्टला जी नाडी घालतो बघा आपण, तर त्यासाठी थोडंसं ते मोकळं आपण 1 इंचभर जागा ही ठेवायची असते। मी सुद्धा मैत्रिणींनो लग्नाच्या आधी म्हणजे माझं काही शिवणकाम वगैरे झालेलं नव्हतं, शिवण क्लास वगैरे मी इथे येऊनच शिकलेले आहे। बघूनच म्हणजे हे कसं शिवतात काय शिवतात ते बघूनच शिवलेले आहे। पण प्रत्येक टीपला जिथं मशीन चालू करायचं आहे तिथं पण गच्च करायचं, म्हणजे असं लॉक करायचं बघा टीप, आणि ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी सुद्धा तिथं लॉक करायचं, जेणेकरून काय होतं तर आपली जी शिलाई असते ती निघली जात नाही। नाहीतर बऱ्याचदा बघू शकता तुम्ही आपण शिवतो पण नंतर ती शिलाई निघते, हे बघू शकता तुम्ही, मी दाखवत आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने ओपन ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला ती नाडी तिथनं घालता आली पाहिजे। आणि आता दोन्ही बाजूचे जे असं राहिलेलं कापड असतं ते अशा पद्धतीने दुमडायचं आणि त्याच्यावरून किनारी म्हणजे एक किनारी अशी एकसारखी व्यवस्थित मारून घ्यायची। पॅन्टमध्ये पण खूप प्रकार आहेत। आता सिगार पॅन्ट आहे, परत फुल पट्याला येते, धोती येते, सेमी पट्याला येते, परत पॅरेलाल पॅन्ट येतात, परत रिंकल पॅन्ट येतात। अशा वेगवेगळ्या पॅन्ट आपल्याला शिवायला येतात आणि प्रत्येक पॅन्टचं कटिंग असून दे किंवा शिवणकाम असून दे हे वेगळंच असतं। कोणती पण गोष्ट आपल्याला येत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड वाटत असतात, पण आपल्याला ज्यावेळी ती गोष्ट जमायला लागते त्यावेळी काय वाटत नाही। आता त्या बाजूने पण मी शिलाई मारून घेतलेली आणि ह्या बाजूने पण शिलाई मारून घेते। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारायची आणि वरून मग दुमडून शिवायचं आहे। हे पहा, आता दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेले आहे आणि असं आपल्याला म्हणजे ओपन राहिलेलं आहे बरोबर मध्ये, आणि अजिबात म्हणजे असं घाणकाम कुठलं दिसत नाही बघा, किचकट असं दिसत नाही। एकदम काम असं सुपिरियर झालं पाहिजे, जेणेकरून कस्टमरने बघितलं तर त्यावेळी सुद्धा त्यांना समाधान वाटलं पाहिजे। नाहीतर मग एकेकांचं काम कसं वाकड्या तिकडे टिपा असतात, कुठं कापड पकडलंय कुठं नाही असं काम असतं, पण तसं काम अजिबात करायचं नाही। आता माझ्याकडे मोबाईलचं स्टँड जे आहे ते असं साईडला आहे, नाही तर वरती स्टँड असतं तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं असतं। आता बघते मी वरचं स्टँड आणते म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसतं। आणि अशा पद्धतीने आता नाडी घालण्यासाठी आपण पूर्ण टिप ती मारून घ्यायची कडपर्यंत। एक जण तर शिलाई काम इतकं घाण करतात की ते कस्टमरांनी नेलं, ब्लाऊज असून दे किंवा ड्रेस असून दे, तर घरात नेलं एकदा घातले की त्या टिपा उसवतात, म्हणजे 5 नंबर 4 नंबर एवढ्या मोठ्या टिपा वापरतात। कसं तरी वडायचं, पैसे मिळवायचं म्हणून कोणतंही काम करायचं नसतं, लक्षात ठेवा। एकदा कस्टमर येऊन गेलं तर ते परत तुमच्याकडे आलं पाहिजे। आणि कसं असतं, एक कस्टमर 10 कस्टमर आणत असतं, तसं एक कस्टमर 10 कस्टमर घालवत सुद्धा असतं। त्यामुळे आपण काम करताना प्रामाणिक कामच करायचं, कारण की आपण त्याच्यावर आपलं पोट चालवत असतो। पॅन्ट जर तुम्हाला जास्त लूज हवी असेल तर असं जोड काढायचे पॅन्टला। जोड दिल्यामुळं काय होतं तर पॅन्ट लूजमध्ये होते, म्हणजे एक कस्टमरला लूजमध्ये लागते, एकेकांना जास्त लूज चालत नाही। ज्यांना जसं पाहिजे तसं करायचं। आता यांना जास्त लूज पाहिजे होती त्यामुळे आम्ही 2 जोड दिलेले आहेत।
पण पॅन्टच्या कापडामध्ये किंवा आता टॉपच्या कापडामध्ये पण त्यांनी एकदा काय करतात तर खूप शॉर्टमध्ये कापड देतात, त्यामध्ये अजिबातच कापड राहत नाही. मग तशा वेळी काय पर्याय नसतो, जोड काढताच येत नाहीत. आणि जोड दोन्हीकडे जोडून घेतले दोन्ही पायासनी आणि वरनं एक किनारी अशी टीप मारायची आहे, जेणेकरून तो जोड काय होतं तर व्यवस्थित बसला जातो. आता ही कॉटनची पॅन्ट असल्यामुळे या पॅन्टला मी ओव्हरलॉक मारलेलं नाही आहे, पण जर टेरिकोटमध्ये जर पॅन्ट असली किंवा सिल्कमध्ये असली तर त्याला ओव्हरलॉक मारावं लागतं, कारण फिनिशिंगला व्यवस्थित दिसतं, लक्षात ठेवा. आणि कोणतीही टीप मारत असताना अशा पद्धतीने आधी गच्च करून घ्यायचं, म्हणजे लॉक करायची टीप, जेणेकरून मग टीप उसवत नाही. नाहीतर एकदा बघितलं असशीला तुम्ही की असं टीप मारून दिलं की घरात नेऊसपर्यंत थोडं उसवलेलं असतं. थोडंसंच काम हे करावं लागतं, पण तेवढ्याशा कामामुळे सुद्धा घाणकाम होतं, त्यामुळे लक्षपूर्वक सगळी कामे करायची. त्यानंतर आता मी बॉटम तयार करून घेत आहे. बॉटम तयार करण्यासाठी जो बॉटमचा कॅनव्हास असतो तो मिळतो. हे पहा, असा बंडल असतो, तो 20 रुपये 25 रुपये असा बंडल असतो, तो आणायचा आणि तो कॅनव्हास बरोबर त्यामध्ये घालायचा आणि खालनं दुमडून घ्यायचा आहे. त्याला दुमडून घेऊन एक दाब टीप मारायची आहे आणि परत त्यानंतर मग आपण तो कॅनव्हास कट करून घ्यायचा लागतो तेवढा, आणि त्यानंतर परत दुमडायचं आणि परत आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे. टिपा मारत असताना एकसारख्या सरळ टिपा आल्या पाहिजेत, त्याशिवाय तो जो बॉटम आहे आपला तो व्यवस्थित दिसणार नाही, नाहीतर खूप असं मग म्हणजे वेगळं असं घाणेरडं काम दिसतं. त्यानंतर वरच्या बाजूने किनारी मारायची आहे, किनारी मारून घ्यायची आणि हे पहा, ह्या पद्धतीने किनारी मारून घ्यायची, अगदी व्यवस्थित प्लेन आलं पाहिजे. आणि त्यानंतर परत एक दाब त्यालाच लागून मारायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर खालच्या बाजूने किनारी मारून घ्यायची. किती टिपा झाल्या बघा, इथं 4 टिपा मारून घेतलेल्या आहेत. हे पहा, व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, अशा 4 टिपा मारायच्या आणि त्यानंतर जशा सागराच्या लाटा असतात त्या लाटेप्रमाणे आपल्याला अशी गोलाकार टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता इथं डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण आम्ही अशाच पद्धतीने डिझाईन करतो. किती छान झालेला आहे बघा बॉटम आपला. आणि आता ह्याच पद्धतीने दुसरा पायसुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात आधी मी इथं ठुशी लावून घेते ह्या पायाला, आणि नंतर मग तो पाय आपण अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा. ठुशी लावत असताना खालून वर लावायची आहे ठुशी, कारण की आपला जो ज्या मांड्या वगैरे असतात म्हणजे आपला जो जांघड्याचा भाग असतो तिथं लूज पॅन्ट आपल्याला हवे असते, त्याच्यासाठी खालून ठुशी लावायची आहे, कधीच वरून ठुशी लावायची नाही. खालून ठुशी लावल्यामुळे त्या भागाला काय होतं तर तो भाग लूज होतो. आणि ठुशी एक दाब मारून हे करायचे आहे, एक दाब टीप मारून ठुशी लावून घ्यायची आणि वरनं किनारी मारायची आहे. आता आपला हा एक पाय तयार झालेला आहे पॅन्टचा, त्याच पद्धतीने आपण दुसरा पायसुद्धा तयार करून घेऊया. हे पहा, दुसरा पायसुद्धा मी तसाच तयार करून घेतलेला आहे आणि त्या पायालासुद्धा मी अशी ठुशी लावून घेतलेली आहे. तर आता ज्या भागाला आपण ठुशी लावलेली नव्हती त्या भागाला ह्या भागाची ठुशी जी लावलेली आहे तो भाग ठेवायचा, तो सुद्धा खालूनच आपण सुरुवात करायची, वरून सुरुवात करायची नाही. आणि तिथंसुद्धा एक दाब टीप मारून घ्यायची आहे आणि वरनं किनारी मारायची आहे. अशाच पद्धतीने त्या बाजूलासुद्धा म्हणजे ती ठुशीसुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे. माझ्याकडे साईडचं स्टँड असल्यामुळे तुम्हाला ते म्हणजे एवढं व्यवस्थित म्हणजे दिसत नाही आहे. बघेन मी ज्यावेळी मी वरचं स्टँड आणेन त्यावेळी तुम्हाला नक्कीच ती पॅन्ट सविस्तर दाखवेन, पण एक 50% तर तुमच्या लक्षात नक्कीच आला असणार आहे की कसं काय काय केलेलं आहे. हे पहा, आता ही ठुशी जोडून घेतलेली आहे. आता त्याच पद्धतीने त्या भागाची ठुशीसुद्धा आपण जोडून घ्यायची आहे. मलासुद्धा असं राहिलेल्या कापडातून पर्स शिवायची किंवा बॅगा शिवायची खूप आवड होती. मग मी पण यूट्यूबवर बघून खूप बॅगा आणि पर्समध्ये शिवलेल्या होत्या, पण त्यावेळी लॉकडाऊन होतं बघा, घरात बसून मग काय करायचं म्हणून मी घरी मशीन नेलेलं आम्ही दुकानातून दोघांनी, आणि मी घरामध्ये खूप अशा बॅगा शिवल्या, आईला दिल्या, बहिणीला दिल्या
आणि अशा हँडपर्स असतील किंवा बटवे असतील असे भरपूर शिवले. अजूनसुद्धा माझ्याकडे खूप अशा बॅगा पिशव्या आहेत. मी हर एक नमुन्याच्या बॅगा पिशव्या शिवलेल्या. पण असा छंद आपल्याला असावा. हे पहा, अशा पद्धतीने आपला वरचा भाग झालेला आहे. आता आपल्याला बॉटम जोडून घ्यायचा आहे. आता बॉटम तुमच्या कस्टमरने किती सांगितलेला असेल, 15 असेल, 16 असेल, 15च्या पुढेच असतो, 15-16 तेवढा ठेवायचा आणि थोडंसं अंतर ठेवायचं आणि दोन्ही म्हणजे व्यवस्थित कापडं जोडून प्लेन करून टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. आता इथं टिप मारत असताना मधल्या ज्या ठुशा असतात त्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या, नाहीतर त्या पुढं पाठीमागं झाल्या तर मग एक पाय म्हणजे वाकडा तिकडा असा होतो पॅन्टचा. त्यामुळं व्यवस्थित ते सगळं जोडून व्यवस्थित हे करून मगच आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. शिलाई काम जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नसतं. खूप किचकट काम असतं. जरा जरी काय बिघडलं तर परत ते उसवावं करावं लागतं. त्यामुळे करतानाच थोडा वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित करायचं. कारण की उसवून करायचं म्हटलं तर मग खूप वेळ लागतो आणि आपला मूड पण जातो आणि त्यात कापडाची पण नासधूस होते. त्यामुळं कस्टमरचं कापड असल्यामुळे कापड एखाद्या वेळेस खराब झालं तर आपल्याला भरून द्यावं लागतं. म्हणून त्याच्यापेक्षा आपण करतानाच व्यवस्थित काम केलेलं बरं असतं आणि जे पहिल्यांदा काम होतं ते परत होत नाही. तर अशा पद्धतीने आपल्या पॅन्टचा खालचा भाग तयार झालेला आहे. आता आपण जो नेपा घेतलेला होता, तयार करून ठेवलेला, तो नेपा घ्यायचा आहे आणि त्या नेप्याला हा खालचा भाग जोडून घ्यायचा आहे. चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आता नेपा घ्यायचा. नेप्याचा आधी मध्य सेंटर काढायचा. मध्य सेंटर काढून त्याला छाट मारायची, म्हणजे आपल्याला प्लेटा पाडायला बरं पडतं. आणि जो आपण नाडे घालायचा भाग केलेला आहे तो पुढे घ्यायचा आणि खालच्या भागाला जे आपण हे लावलेलं, जोड लावलेलं, तो भाग पाठीमागच्या बाजूला टाकायचा आणि ज्याला जोड नाही तो भाग पुढे घ्यायचा. अशा पद्धतीने म्हणजे खालचा भाग सवचा आणि जो नेप्याचा भाग आहे तो सवचाच ठेवायचा आणि त्याच्यावर तो भाग ठेवून अशा प्लेटा पाडायच्या आहेत. ह्या बाजूला आणि त्या बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला आपल्याला प्लेटा पाडायच्या आहेत. आता इकडं ह्या बाजूला पाडलेल्या आहेत तर नंतरनं त्या बाजूला प्लेटा पाडायच्या आहेत. आता इथं मी मध्य सेंटर काढलेला नव्हता, जो आपला नेपा असतो त्याचा, तर मध्य सेंटर असा काढून त्याला बरोबर इथं असा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्या लक्षात येतं की मध्य सेंटर कुठे आहे. एक एक नेप्याला कसं होतं तर जोड असतो, त्यामुळे त्याला काही छाट मारावा लागत नाही. पण आता याला जोड नसल्यामुळे त्याला छाट मारावा लागलेला आहे. एक पॅन्ट शिवायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागतो. त्यात कॉटनची पॅन्ट असली तर थोडी फास्ट होते, पण जर टेलकोट किंवा सिल्कमध्ये असली तर थोडा वेळ लागतो. आता हे पहा, आपण त्या बाजूने हे पाडलेलं, प्लेटा पाडलेल्या आता ह्या बाजूने पाडायच्या. प्लेटा पाडत पाडत आपण जिथं मध्य सेंटर काढलेलं आहे तिथं बरोबर ठुशी आली की बंद करायचं आणि नंतर मग दुसऱ्या भागाने मग प्लेटा पाडायच्या आहेत. ही पॅन्ट आहे ती लूजमध्ये झाली बघा, म्हणजे बरोबर शेवटपर्यंत अगदी प्लेटा पडलेल्या आहेत. एक एक पॅन्टला तसं होत नाही, कारण की त्यामध्ये कापडच कमी असतं आणि एक कस्टमरला जास्त लूज पॅन्टसुद्धा चालत नाही. हे पहा, इथं आता मध्य सेंटर आलेला आहे, त्याच्यावर बरोबर तो ठुशीचा भाग ठेवला आणि त्या भागापासून ह्या भागापर्यंत किती अंतर आहे हे मोजायचं. बरोबर तेवढ्या अंतर सोडायचं आणि तिथं पुढं मग विरुद्ध दिशेने आपल्याला प्लेटा पाडायच्या. आता ह्या प्लेटा त्या बाजूला होत्या तर ह्या प्लेटा इकडल्या बाजूला आपल्याला पाडायच्या आहेत. रिंकल पॅन्टच्या प्लेटा वेगळ्या असतात. तसेच सिगार पॅन्ट असेल किंवा प्लाझो असेल तर त्याला काय होतं तर त्याला प्लेटाच नसतात, त्या अखंड अशा प्लेनच म्हणजे हे येतात, पॅन्टा येतात. प्लाझोची पॅन्ट असते तिचा बॉटम थोडा जास्त येतो, म्हणजे 19-20 असा बॉटम येतो, कारण ती पॅन्टच तशी असते. आपण शिवलेली पॅन्ट अशी तयार झालेली सेमी पटियाला. चुन्या पाडल्यानंतर एक दाब टीप अशी मारायची याच्यावर. आणि इकडं नाडी शिवलेली आहे.
तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका.